प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 30 सप्टेंबरचा भाग तुम्ही बघत आहात. सुरुवातीला आपण बघतोय नागराज प्रियावर ओरडून म्हणत असतो, ए हॅलो, ए काय काय ठरलंय प्लॅनचं, काय बोलतेस काय तू, आपला प्लॅन ऑन आहे की नाही. आता प्रिया म्हणते, हो 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 आपला प्लॅन ऑन आहे, पण मला कसं कळणार ना ती दहीहंडीवर केव्हा येईल, कशी येईल. ती आली ना दहीहंडीजवळ, कोणाचं लक्ष नसलं की मी तुम्हाला कळवते. तुम्ही फक्त प्रत्येक वेळेला मला फोन करणं सोडून द्या, अपडेट नका विचारू सारखे सारखे. आणि ती कट करते फोन. नागराज विचार करतो, काय पोरगी आहे नाही, यश समोर असती ना तर कानाखाली वाजवली असती, पण आज ना प्रतिमा कशी तावडीत सापडेल हे कळण्यासाठी मला या प्रियावर अवलंबून राहावंच लागणार आहे. पण प्रेक्षकांनो, मला सांगा, प्रियाला एवढं सांगणं काही अवघड होतं का की सायली दवाखान्यात ॲडमिट आहे म्हणून. हे जरा मला ओव्हर वाटलंय. असो, तर आता ही प्रिया विचार करते, नाही 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 नाही, आता मला रिस्क घेता येणार नाही. मी कशी काय सांगू की ही सायली दवाखान्यात आहे म्हणून. पण या परिस्थितीत दहीहंडी होणार आहे की नाही. नाही 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 नाही, ती तर झालीच पाहिजे. मला काहीतरी प्रयत्न करावेच लागतील. आता हा बिचारा अर्जुन ICUच्या समोर उभा असतो. आता ही प्रिया एक वेगळंच नाटक चालू करते. प्रेक्षकांनो, आता त्या प्रतापरावांच्या आणि कल्पनाताईच्या समोर जाते आणि म्हणते, अगं कल्पना मामी, अगं बिचारी आपली सायली ग, किती आनंदात होती ग काल. किती आनंदाने तिने कृष्ण जन्माची तयारी केली होती ना. सायलीला लहानपणापासून हे सगळे सण साजरे करायला आवडत होतं ग, पण बिचारी आज दहीहंडीच्या दिवशीच हॉस्पिटलमध्ये आहे ग कल्पना मामी. आता रगे रडत बिडत बोलतीये ती आणि मग म्हणते की मामी, मामा, मला ना असं वाटतं की म्हणजे सुभेदारांच्या घरी आज दहीहंडी साजरी करणार आहोत ना. कल्पनाताई आता प्रतापरावांच्या तोंडाकडे पाहायला लागतात आणि आता प्रतापराव म्हणतात, तन्वी तू जरा बरी आहेस ना. अगं इथे काय परिस्थिती आहे, सायली दवाखान्यात ॲडमिट आहे, तिला शुद्ध नाही आहे आणि तू म्हणतेस की दहीहंडी करायची. अगं परिस्थिती काय, तू बोलतेस काय तन्वी, कळते का तुला काय बोलते ते. प्रिया म्हणते, मामा अरे गैरसमज नको करून घेऊ, म्हणजे मला असं वाटतंय की सायलीला जर कळलं आपण असं दुःखात आहोत, आज आपण दहीहंडी साजरीच नाही केली तर तिला किती वाईट वाटेल ना. दहीहंडी जर आपण फोडली तर म्हणजे घरामध्ये असं पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल ना, कदाचित सायलीला पटकन बरं पण वाटेल. आता कल्पनाताई खूप चिडतात आणि म्हणतात, हे बघ तन्वी, असं काहीही करायची आमची कोणाची मनस्थिती नाही आहे. प्रिया म्हणते, अगं मामी, म्हणजे उद्या जर सायलीला शुद्ध आली आणि तिनं जर आपल्याला विचारलं की तुम्ही दहीहंडी साजरी केली की नाही केली, तर आपण तिला काय उत्तर देणार ग. आता कल्पनाताई म्हणतात, तन्वी आमचं आम्ही पाहून घेऊ ना, तू कशाला काळजी करतेस त्याची. पण यावर्षी दहीहंडी साजरी होणार नाहीये, आमच्यासाठी सायलीची तब्येत जास्ती महत्वाची आहे. आता मात्र प्रियाला काही समजेना पुढे काय बोलावं. आता प्रतापराव म्हणतात, हे बघ तन्वी, तू काळजी करू नकोस, गरज पडली ना तर आम्ही श्रीकृष्णाची माफी मागून घेऊ आणि आमचा श्रीकृष्ण आम्हाला समजून पण घेईल. आणि आता प्रिया मनात विचार करते, हा नागोबा आणि मैपत मला समजून नाही घेणार ना. तुमच्या घरात दहीहंडी नाही झाली ना तर माझं डोकं मात्र नक्की फुटणार आहे. आज झालंच पाहिजे असं प्रेक्षकांना एखाद दिवशी. असो, तर आता हा अश्विन बाहेर येऊ की नको असा विचार करत असतो. त्याची हिंमतच होत नसते अर्जुनला हे सगळं सांगायची. आता त्याने बिचाऱ्याने हिंमत एकवटली आहे आणि तो बाहेर आलाय. बाहेर आल्या अर्जुन त्याला म्हणतो, काय झालं रे अश्विन, सांग ना, बरी आहे ना सायली, शुद्धीवर येईल ना ती. आता अश्विन काहीच बोले ना, गप्प बसतो. प्रतापराव म्हणतात, अरे बोल अश्विन काहीतरी. कल्पनाताई म्हणतात, बोल अरे बाबा काहीतरी, काय झालंय. मग आता अर्जुन पुन्हा म्हणतो, अरे सायली ठीक आहे ना अश्विन, अरे काय झालंय, बोलशील का काही. प्रेक्षकांनो, आजचा भाग पण त्यांनी छान दाखवलाय. ॲक्च्युली ना खूपच टेन्शनमध्ये आहेत सगळे. अश्विन आता खूप वेळाने म्हणतो की नाही, अजूनही सायली वहिनीला शुद्ध आलेली नाहीये. तिच्या डोक्यावर किंवा शरीरावर कुठेही जखमा नाहीयेत, पण तिच्या मेंदूला मार लागल्याची दाट शक्यता आहे. प्रेक्षकांनो, असं होऊ शकतं का, म्हणजे सॉरी मला माहिती नाहीये, डोक्याला मार नसेल लागलेला तर मेंदूला कशी काय इजा होईल. असो, मला माहीत नाहीये म्हणून मी हा प्रश्न विचारतीये. पण आता अश्विन म्हणतो की तिची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे. आता असं सांगितल्यावर कल्पनाताईची आणि अर्जुनची काहीशी अशी रिॲक्शन आहे. अर्जुन तर आता कोसळलाच आहे बिचारा, पण प्रिया मात्र मनातल्या मनात खूप हसतीये. आता ते दुसरे डॉक्टर आहेत ना, ते तिथून निघून जातात आणि आता अश्विन अर्जुनकडे बघायला लागतो. आता अर्जुन थोड्या वेळ शांत तर बसतो, पण मग चिडतो आणि म्हणतो, अश्विन असं असेल तर, तसं असेल तर, असं का बोलतोयस तू, तुला एक काहीतरी बोलता येत नाहीये का. सायलीच्या बाबतीत तुला खरं खरं नाही सांगता येते का मला.
मग अश्विन म्हणतो अरे दादा MRIचा रिपोर्ट नाही आलाय रे अजून. मग अर्जुन म्हणतो का नाही आलाय अजून रिपोर्ट, इतका वेळ का लागतोय अश्विन. मग प्रतापराव म्हणतात अर्जुन अरे थोडंसं शांत हो, असं चिडचिड केल्याने चालेल का. मग आता अर्जुन म्हणतो अरे डॅड ते त्यांचं काम नाही करत आहे, सायलीला बरं नाही करत आहेत ते. कल्पनाताई म्हणतात की अरे बाबा अर्जुन शांत हो, इतकं टेन्शन घेऊ नको. अश्विन पण त्याला समजावून सांगत असतो की हे बघ दादा तू ना जरा शांत हो. अर्जुन म्हणतो हे बघ अश्विन मला फक्त एवढं सांग की सायली केव्हा शुद्धीवर येणार आहे. अश्विन म्हणतो दादा हे बघ या वेळेला नाही रे मला काही सांगता येणार, तू प्लीज शांत हो ना. अरे थोडं धीर धर, सगळं कळेल आपल्याला. अर्जुन आता रडायला लागतो आणि म्हणतो अरे अश्विन सांग ना रे, माझी सायली शुद्धीवर येईल ना रे, येईल ना ती शुद्धीवर. अर्जुनला काही सुचे ना काय करावं काय बोलावं, तो खूप टेन्शनमध्ये. आता कसं बसं अश्विनने त्याला समजवलंय. तर आता लगेच पुढचा सीन दाखवलाय त्यांनी. हे सगळेजण खाली बसलेले असतात आणि प्रिया यांच्या भोवती येरझाऱ्या मारत असते. हिचे ड्रेस खूपच सुंदर असतात हा प्रेक्षकांनो. काही झालं तरी बायकांचं लक्ष ड्रेस साडी याकडे जातंच. तुमचं जातं का, माझं तर जातं बाई. असो तर आता प्रिया मनात विचार करते ही सायली जर शुद्धीवर आली तर ही लगेच सांगेल मी जिन्यावरून हिला ढकललं आणि माझ्या हातातून अर्जुन पण निसटून जाईल आणि माझ्याचमुळे प्रतिमेला मारायचा प्लॅन कॅन्सल झाला हे महिपतला कळलं तर नाही 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 मी ही रिस्क घेऊच शकत नाही. प्रिया अजून वेळ गेलेली नाहीये, मला सुभेदारांच्या घरी जाऊन महिपतच्या ताब्यात दिलंच पाहिजे. या सायलीचं काय करायचं आणि काय नाही ना ते नंतर बघता येईल. कमाल प्रेक्षकांनो, एवढा डीप विचार करायची तेही या सिच्युएशनमध्ये. तसं हिला काही वाटतच नाही म्हणा. असो आता प्रिया असा विचार करून त्या कल्पनाताईंना म्हणते अगं कल्पना मामी म्हणजे आपण सगळेजण डॉक्टरांशी इथे बोलतोय ग, तरी आपल्याला किती टेन्शन आलंय ना. आणि पूर्णाजी आणि बाबाला घरी बसून कुठे काय कळत असणार आहे, सायलीची तब्येत कशी आहे काय आहे ते पण टेन्शनमध्ये असतील तिथे. आता कल्पनाताई म्हणतात हो ना पूर्णा इथं रात्रीपासून रडत असतील. प्रिया म्हणते मला असं वाटतं मामी, म्हणजे मी विचार करत होते की मी घरी जाऊ का, सायलीसाठी तुम्ही आहात ना सगळेजण इथे, तिथे अस्मिता एकटी काय काय सांभाळणार आहे, मी गेले तर जरा म्हणजे. आता कल्पनाताई बरोबर ओळखतात अस्मिताला. त्या म्हणतात की खरं तर घरची जबाबदारी सगळी विमलच पेलत असेल, जा तू जा घरी थांब, म्हणजे निदान रविराज भाऊजींना धीर मिळेल. बहुतेक तरी कल्पनाताईंच्या मनातनं असं वाटत असेल त्यांना ही इथून गेली तर आपल्या डोक्याचं अर्ध टेन्शन कमी होईल. आता प्रतापराव म्हणतात हो जा तू तन्वी घरी जा आणि घरी जाऊन रविराजांना आणि पूर्णाईला सांभाळ, मी रविराजला नंतर कॉल करतो आणि त्याला सगळे अपडेट देतो. मग आता ही लगेच प्रिया म्हणते बरं मी निघते, पण मी एकदा सायलीला बघते हं कल्पना मामी, त्याशिवाय मला चैन कसं पडेल ग. असं बोलायची गरज आहे का. पण आता बघा हं त्या दारातून सायलीला बघते आणि म्हणते कशी मनात ए बिंडोक आता शुद्धीवर बिद्दीवर यायचं नाही हं, आणि तुम्ही दोघी जणी मायलेकी आता स्वर्गात जा, डिरेक्ट वरती जायचं. तुझ्या सोबतीला तू मैपत तुझ्या आईला पाठवतोच आहे, दोघी मिळून स्वर्गामध्ये लाडू आणि चिंचगुळाच्या आमट्या करत बसा. अरे देवा काय बोलणं आहे हे प्रेक्षकांनो. असो आता प्रिया तिथून निघून गेली आहे आणि प्रतापरावांनी पूर्णाजीला कॉल केलाय, रविराजांनी तो स्पीकरवर ठेवलाय. आता प्रतापराव सांगतात की अगं पूर्णाई सायली शुद्धीवर नाही आली आहे ग अजून. अश्विन म्हणतोय की MRIचा रिपोर्ट आल्यावर कारण काय आहे ते कळणार आहे. पण पूर्णाई अगं तू टेन्शन नको घेऊ ग, हे बघ त्यांना असं वाटतंय की कदाचित मेंदूला मार लागलेला असू शकतो. पूर्णाजी एकदम असं छातीवर हात ठेवतात आणि म्हणतात अगं बाई बापरे. आणि मग प्रतापराव म्हणतात हे बघ मी काय सांगितलं तुला, टेन्शन घेऊ नकोस पूर्णाई. रविराज म्हणतात हे बघ प्रताप तू इकडची नको काळजी करू, पण मला कळवत राहा रे सगळं. आता हे रविराज घरी थांबलेत बरं का आधार द्यायला पूर्णाजीला. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, पुढे फार भारी सीन दाखवला त्यांनी. आता या पूर्णाजी रडायला लागतात आणि म्हणतात रविराज या जगामध्ये खरंच न्याय असेल ना तर माझ्या सायलीला काही होता कामा नाही, ती शुद्धीवर आलीच पाहिजे. आता अस्मिताला बिचारीला कोणी खायला दिलंय की नाही काय की किती केविलवाणी झाली आहे हो बिचारी. आता प्रतिमा त्या पुन्हा आल्यात बरं का आतमध्ये, सायलीला इकडे तिकडे शोधतायत. रविराज म्हणतात पूर्णाई प्रतिमा आली आहे. पूर्णाची पटकन त्यांचे डोळे पुसतात आणि मग प्रतिमात्याकडे बघतात आणि प्रतिमात्या इकडे तिकडे सायलीला शोधत असतात. आता त्या पूर्णाजीच्या जवळ येतात बरं का प्रेक्षकांनो. आता पूर्णाजी उभं राहून म्हणतात प्रतिमा काय झालं अगं इथे येतेस का,
बसतेस माझ्याजवळ. मग या प्रतिमा त्या अशा खाणाखुणा करून विचारतात की सायली कुठे गेली आहे, बराच वेळ झाला अजून ती आली नाही आहे, असं घड्याळाकडे खुणवतात, तिच्या रूमकडे पाहून खुणवतात. ते पूर्णाजीला कळतं. त्या म्हणतात की अगं ते सायलीच्या मैत्रिणीला अजून बरं नाही वाटत आहे गं, त्यामुळे सायलीनं जरा तिथेच थांबली आहे. मग आता प्रतिमा त्या जरा नाराज होतात आणि मग तिथून जात असतात बरं का. मग आता लगेच रविराज म्हणतात अहो पूर्णाई, प्रतिमेच्या जेवणाची वेळ झाली आहे बघा. आता रविराजांना फार भारी वाटतंय बरं का या प्रतिमा त्या त्यांच्याकडे बघतायत तर. मग लगेच पूर्णाजी म्हणतात अगं विमल, अगं प्रतिमेचं जेवणाचं ताट वाढ गं. मग आता ही विमल म्हणते हो पूर्णाई मी वाढते हं. आणि प्रतिमात्याला म्हणते की प्रतिमात्या तुम्ही पुढे व्हा, मी आलेच हं जेवणाचं ताट घेऊन. किती छान ना प्रेक्षकांनो, यांना त्या विमलताईचा आधार आहे. अशा सिच्युएशनमध्ये ना कोणाचा आधार मिळाला ना तो स्वर्गाहूनही भारी वाटतो. म्हणजे प्रेक्षकांनो काय परिस्थिती असते ना, ज्यांचं कोणी पेशंट दवाखान्यात असेल त्यांची आपण इमॅजिन पण नाही करू शकत. आम्ही पण हे बरंच भोगलेले आणि ते सुद्धा सणासुदीच्या दिवशीच. रविराज म्हणतात नशीब प्रतिमाने काय ऐकलं नाही. आता खूप जण म्हणत होते चैतन्य कुठे आहे, चैतन्य कुठे आहे, आला बरं चैतन्य. चैतन्य म्हणतो पूर्णाई मी हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो. विमल म्हणते की चैतन्य दादा मी डब्बा देते हं, घेऊन जा. आता या पूर्णाजी म्हणतात अरे चैतन्य कालपासून कोणी काही खाल्लेलं नाहीये रे, 4 घास सगळ्यांच्या पोटात जाऊ दे. मग आता चैतन्य म्हणतो पूर्णाई मी हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर कळवतो तुम्हाला सायली कशी आहे आणि तिची तब्येत कशी येते, निघतो मी आता. असं म्हणून चैतन्य डबा घेऊन निघालाय बिचारा. आता पूर्णाजी म्हणतात की मागच्या वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी सायलीवर हल्ला झाला होता, तेव्हाही असाच जीवाला घोर लागला होता हो रविराज. माझ्या सायलीच्याच नशिबी हे भोग काय आहेत रविराज. आता मी देवाला पाण्यात ठेवून या सगळ्यांचा जाब विचारणार आहे. तोपर्यंत देवाची सुटकाच नाही जोपर्यंत माझ्या सायलीला शुद्ध येत नाही. आता असा विचार करून पूर्णाजी लगेच ताडकन उठतात आणि देवाला पाण्यात ठेवून नमस्कार करतात आणि आता अभिषेक करायला लागतात देवाला. प्रेक्षकांनो कशी भाबडी श्रद्धा असते नाही म्हाताऱ्या माणसांची. पण अशाच वेळेला ह्याच सगळ्या गोष्टी आपल्याला खूप काही एनर्जी देऊन जातात. असो आपण सिच्युएशन पर हा विचार करूच शकतो ना. पण आता पुन्हा एकदा त्यांनी अर्जुनच्या मनाची अवस्था आपल्याला इथे दाखवली आहे. अर्जुन सायलीकडे असा बघत असतो त्या दाराच्या आडून, सारखा सायलीकडे बघून त्याच्या डोळ्यात पाणी येतंय आणि आता त्याला असं वाटतंय की काहीतरी बोलावं जेणेकरून सायली उठून बसेल. तो खूप वेळ सायलीकडे बघतो आणि म्हणतो मिसेस सायली उठा न हो, बोला ना हो मिसेस सायली माझ्याशी. अहो तुम्ही माझ्यासोबत ओरडा भांडा पण असं गप्प नका न हो राहू, प्लीज मिसेस सायली उठा ना. अर्जुनचे डोळे खूप पाणावलेत आता. अर्जुन म्हणतो मिसेस सायली आपलं ठरलं होतं की नाही तन्वीबद्दल मी तुमच्यासोबत सगळं काही शेअर करेल. ती कालपासनं इथेच होती हो, मी तुम्हाला सांगितलंच नाही काही. काय झालं माहिती आहे का, काल रात्री इथेच होती ती, इथे हॉस्पिटलमध्ये होती ती. आता हे सगळं बोलत असताना ना प्रेक्षकांनो अर्जुनचा आवाज खूप अडखळतोय आणि त्याने खूप बेस्ट ॲक्टिंग केली आहे इथे. अर्जुन म्हणतो मिसेस सायली तन्वी माझ्या खूप जवळ बसली होती माहिती आहे तुम्हाला. अहो तिने तर माझा हात घट्ट धरून ठेवला होता, हात सोडत नव्हती हो ती माझा. खूप जवळ होती ती माझ्या. असा हात घट्ट हातात धरला होता तिने माझा. अशी बसली होती बघा ती माझ्या बाजूला. आणि आता तो खूप रडायला लागतो आणि म्हणतो आता तरी उठा ना मिसेस सायली, उठा ना, का नाही उठत आहात तुम्ही. आता हे सगळं असं बोलत असताना त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव त्यांनी खूपच छान केलेत ना प्रेक्षकांनो. त्याला काही सुचेना आता की काय बोलावं आणि काय सांगावं सायलीला जेणेकरून सायली शुद्धीवर येईल. अशा वेळेला होतं असं. तर आता अर्जुन त्या खूपच रडायला लागतो की उठा ना मिसेस सायली प्लीज उठा. प्रतापरावांना त्याच्या मनाची अवस्था कळते. प्रतापराव आता त्याच्या जवळ येतात आणि म्हणतात अर्जुन अरे बेटा शांत हो, असं रडून कसं चालेल. आता मात्र अर्जुन त्यांना म्हणतो की डॅड तुम्ही सांगितलं होतं ना मला की सायलीला कुठल्याही त्रास व्हायला नकोय म्हणून, तिला मी नेहमी आनंदात ठेवायचं, सेफ ठेवायचं, पण मी ते नाही करू शकलो डॅड, मी ते नाही करू शकलो. असं म्हणून तो त्याच्या बाबांना आता घट्ट बिलगतोय. आणि आता त्याचे बाबा त्याच्या पाठीवरनं हात फिरवत म्हणतात बेटा असं धीर सोडून कसं चालेल रे अर्जुन. अरे आपली सायली नक्की बरी होणार आहे, तिला बरं व्हावंच लागणार आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि खास करून
तुझ्या प्रेमासाठी तिला बाहेर यावंच लागेल, तिला बरं व्हावंच लागेल अर्जुन. नाही, असं रडायचं नाही बरं. अर्जुन आता खूप वेळ रडतो त्याच्या वडिलांजवळ. आणि प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलेला आहे. पण आता पुढे त्यांनी खूप जबरदस्त दाखवलं आहे. आता म्हणजे पुढे जो प्रोमो आहे ना प्रेक्षकांनो, त्यात त्यांनी एवढंच दाखवलं आहे की अर्जुन सायलीच्या जवळ जाऊन म्हणतोय की प्लीज मिसेस सायली, उठा ना, तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहात, तुम्ही माझं जग आहात, तुम्ही माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहात. एकदा तरी उठा ना मिसेस सायली, प्लीज एकदा तर उठा ना, मी तुमच्याशिवाय माझं जग इमॅजिनच करू शकत नाही. आणि आता असं बोलतोय तो सायलीला. हाच प्रोमो दाखवला आहे. पण आता येत्या रविवारी जो विशेष प्रोमो आहे ना, तर तो मी तुम्हाला पुढे दाखवते आहे. काय होणार आहे की आता ही जी प्रिया आहे ना आगाऊ, ती जाणार आहे घरी आणि ती प्रतिमा आत्याला भडकवणार आहे की सायली हॉस्पिटलमध्ये आहे वगैरे वगैरे. आणि प्रतिमा आत्या थेट हॉस्पिटल गाठणार. दहीहंडीची खूप गर्दी आहे आणि प्रतिमा त्या गर्दीमध्ये कदाचित हरवलेल्या दिसतात. त्यांना कसं काय माहिती ना कुठे हॉस्पिटल आहे, काय आहे. आणि कदाचित अर्जुनला कोणीतरी फोन करून सांगितलेलं असावं की प्रतिमा आत्या हरवल्यात. त्यामुळे अर्जुन प्रतिमा आत्याच्या शोधात निघालाय. आणि आता कसं शोधावं प्रतिमा आत्याला हे त्याला कळेना. म्हणून तो गोविंदाचा म्हणजे त्या थरावर चढतोय आणि वर उभं राहून सगळीकडे शोधायचा प्रयत्न करतोय की प्रतिमा आत्या कुठे आहे. आणि त्याला प्रतिमा आत्याला कोणीतरी मारतंय असं वर दहीहंडीवर चढून दिसतंय. पण आता प्रेक्षकांनो, अर्जुन वरती, प्रतिमा आत्या खालती. हा अर्जुन कसा वाचवेल प्रतिमा आत्याला? प्रेक्षकांनो, मी तुम्हाला एक पॉसिबिलिटी सांगते, म्हणजे माझ्या अंदाजे इथे असं वाटतंय मला की कदाचित साक्षी प्रतिमा आत्याचा जीव वाचवू शकते किंवा प्रतापराव. तुम्हाला काय वाटतं, या दोघांपैकी कोण वाचवू शकेल प्रतिमा आत्याचा जीव? मला नक्की कमेंट करून सांगा. मला असं वाटतंय की साक्षी किंवा प्रतापराव असू शकतात. का ते तुम्हाला कळलंच असेल, कारण साक्षीचा विरोध होता प्रतिमा आत्याला मारण्यासाठी, म्हणून मला असं वाटतंय. आणि प्रतापरावांनी वचन दिले होते प्रतिमा आत्याला की ते त्यांचं रक्षण करतील. आता बघूयात काय होतं पुढे, कारण उत्सुकता खूपच ताणली गेली आहे. प्रेक्षकांनो, नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं. आणि येत्या रविवारी आपल्या चॅनलवर याचा महाभागचा रिव्ह्यू ऐकायला विसरू नका. कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून कळवा. आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका. बऱ्याच प्रेक्षकांनी अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही आहे, असं करू नका हो. चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. थोड्याच वेळात कला आणि अद्वैत ऐका. धन्यवाद.